प्रातस्मरणीय महिला तारा. वानरराज वाली याची पत्नी. वानरराज वालीचे पत्नीचे नावही तारा होते. ही तारा मंत्रवेत्ती व राजनीती धुरंधर होती. वालीचा धाकटा भाऊ सुग्रीव याने प्रभू रामचंद्राच्या सांगण्यावरून वालीला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. पहिल्या वेळी वालीने सुग्रीवाला हरवले आणि त्यास परत पाठवले. परंतु श्रीरामाच्या मदतीने आश्वासन मिळाल्यानंतर सुग्रीवाने पुन्हा वालीला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. जेव्हा वाली द्वंद्व युद्ध खेळण्यास निघाला तेव्हा पत्नी तारा त्यास म्हणाली, आज आपण हे आव्हान स्वीकारू नये, कारण आज कोणी पराक्रमी आणि बलवान पुरुषाचे सहकार्य सुग्रीवाला मिळाले असल्याने आपल्या जीवाला धोका आहे, असे मी ऐकले आहे की अयोध्येचे राजकुमार श्री रामचंद्र आणि लक्ष्मण याच्याशी त्यांनी मैत्री केली आहे. आजपर्यंत एकदा पराजित झाल्यावर त्याने लगेच पुन्हा कधीच युद्धाला पाचारण केले नव्हते. यावेळी लगेच दुसऱ्याच दिवशी ते आव्हान देत याचा स्पष्ट अर्थ आहे की त्याच्या मागे कोणीतरी बलवान व्यक्ती उभी आहे. पण वालीने ताराचा सल्ला मानला नाही. युद्धात तो मारला गेला. वालीच्या मृत्यूनंतर काहींनी सल्ला दिले की अंगदला राजा बनवावे आणि ताराने मार्गदर्शन करावे. पण तारा म्हणाली, सुग्रीव राजा होईल, अंगद युवराज राहील. या निर्णयामुळे गृहकलह मिटला. राजनीती कुशलतेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. याचे दुसरे एक उदाहरण आहे. किष्किंधाचे राजसिंहासन मिळाल्यानंतर सुग्रीव सुखविलासात सर्व विसरून गेला. तेव्हा श्रीरामाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन लक्ष्मण सुग्रीवाला त्याच्या वचनाची आठवण करून देण्यास गेला. वाटेत सेनापती हनुमानाची भेट झाली. त्याचा क्रोधाग्नी पाहून भावी संकटाची चाहूल हनुमंताला लागली आणि सुग्रीवाला भेटण्यापूर्वी हनुमान त्याला ताराकडे घेऊन गेला. ताराने लक्ष्मणाचे योग्य स्वागत केले. आपल्या गोड बोलण्याने त्याला मुग्ध केले. तशी आपली चूकही कबूल केली. सुग्रीवाची विश्वासता स्पष्ट केली. लक्ष्मणाचा संताप तारेच्या मनात नम्रतापूर्वक बोलण्याने आपोआप शांत झाला. वानरकुलात जन्मलेली तारा बुद्धिमान, व्यवहारकुशल, राजनीतिज्ञ आणि तितकीच गुणी होती.